नमस्कार, चवीचा घास या चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण फिश थाली बनवणार आहोत. त्यासाठी तयारी करूया. आलं लसूणची पेस्ट, कोथिंबीर, एक टमॅटो, एक मिरची, 5 ते 7 काजू, 2 चम्मच भाजलेलं बारीक केलेलं खोबरं आहे, ते 2 चम्मच घेतलेलं आहे. ह्याची फाईन पेस्ट पाणी टाकून करून घ्यायचे. मसाल्यासाठी जिरे, हिंग, कोकम, हळदीवरती कोथिंबीर, लाल तिखट, हळद आणि घरचा मसाला, जे मगाशी खोबरं, कोथिंबीर, आलं लसूण केलेले बारीक ती पेस्ट आणि काजू टाकून हे नारळाचं दूध 1 वाटी, एक मिरची आणि मीठ आणि हळद लावून ठेवलेली फिश, असं साहित्य आहे. तर आपण फोडणीला 2 चम्मच तेल घेऊया आणि आपण फोडणी टाकून घेऊया. गॅस मसाला ज्यावेळी आपण टाकतो त्यावेळेला कमी करायचा. आत्ता हिंग आणि जिरे टाकूया. जिरे तडतडले की मग मसाला टाकूया. पण त्यासाठी मिरची 1 टाकूया आधी आणि गॅस कमी करूया. मिरची जरा भाजली की आता मसाला टाकून घेऊया. गॅस फास्ट ठेवला की ते तेल सगळं उडतं बाहेर, म्हणून गॅस कमी करायचा आहे. कारण आपण पाणी टाकून मसाला भाजलेला आहे. आणि हा मसाला घेऊया सर्व फोडणीमध्ये आणि छान परतून घेऊया. यामध्ये थोडंसं पाणी टाकूया, म्हणजे आपलं वेस्ट नाही जाणार काय. मी मिक्सरच्या भांड्यामधून पाणी हे करून घेतलेलं आहे आणि तेच प्लेटमध्ये घेते. आता ह्या साईडला मी पाणी गरम करत ठेवलंय, जे आपल्याला नंतर लागणार आहे. आता हा मसाला पूर्ण भाजून घेऊया. मग त्यामध्ये व्यवस्थित भाजून घेऊया. बघू शकता जरा छान भाजलेला आहे मसाला, तेल वरती सुटलेला आहे. तर या स्टेपमध्ये आपण लाल तिखट टाकायचंय. लाल तिखट, हळद आणि आपला घरचा मसाला छान भाजून घ्यायचंय. तिकडे पाणी गरम झालेलं आहे, त्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे. आता ही फिश टाकून घेऊ फोडणीमध्ये. थोडंसं पुरते. आता मसाला लागायला लागलाय, त्यामुळे आता आपण हे जे पाणी होतं ना फोडणी हे केलेलं, मसाला मिक्सरमधून काढलेलं, ते टाकून घेतलेलं आहे. आता आपण कोकम टाकून घेऊया. हे जेवढं भाजेल ना, म्हणजे छान टेस्ट होते. हा अर्धा चम्मच कोकम आहे आणि हे नारळाचं दूध 1 वाटी. आता हे थोडीशी उकळी आली की आपण मग गरम पाणी टाकून घेऊया. कोथिंबीर भरपूर टाकलेली आहे मी. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे, 3-1 माणसांच्या अंदाजे मी ग्रेव्ही करते. आता मीठ टाकूया चवीनुसार. तर अशी आपली ही सोप्या पद्धतीची फिश करी तयार झालेली आहे. आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन
रेसिपी आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. बघू शकता कशी छान तरी आलेली आहे. आता ही फिश शिजलेली आहे. तर ही आपली फिश थाली तयार आहे. तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चवीचा घास खाल तर हाल ह्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.